महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी अभियानांतर्गत राज्यात 70 नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यात येणार आहे। प्रत्येक केंद्राच्या बांधकामासाठी 12 लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे। प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा, त्यास समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित अनुदानातून अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार, प्रशासकीय खर्च, गणवेश, अंगणवाडी भाडे या बाबीकरिता केंद्र व राज्य हिस्साप्रमाणे विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धती येणारा खर्च भागवावा लागणार आहे। याबाबत सूचना राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत। तसेच पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना 1 लाख रुपये एवढी रक्कम मिळणार। आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास आपल्या कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाला असल्यास आपणास तब्बल 1 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। याकरिता असणारी पात्रता, आवेदन प्रक्रिया या संबंधातील सविस्तर लेक लाडकी योजनेबाबत। लेक लाडकी योजना राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत आहे। मुलींच्या जन्मानंतर मुलींचे शिक्षण, विवाहाचा खर्च करिता मुलींच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करणे हा उद्देश आहे। या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। ही योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत राबविण्यात येत आहे।